महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलंय। नगरमध्ये केलेल्या विकास कामांबाबत त्यांनी हे आव्हान दिलेलं आहे। शरद पवारांनी नगरमधील आपल्या सभेमध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्यानंतर पुढच्या पिढी जिल्ह्याचा कसलाही विकास केला नाही असं त्यांनी म्हटलं होतं। त्याला विखे पाटलांनी हे उत्तर दिलंय। पवार साहेबांची माहिती किंवा त्यांची त्यांना विस्मरण आज आजकाल होत दिसतंय। जसं की 8 वेळा या जिल्ह्यातून आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांना लोकांनी निवडून दिलं। ते काय कामाशिवाय निवडून दिलं का? मी आता 7 वेळा शिर्डी विधानसभा मतदारसंघातून मी निवडून गेलो। मला वाटतं आज त्यांना खरं म्हणजे ओपन डिबेट करण्याची माझी तयारी आहे। जिल्ह्याचं वाटोळ त्यांनी कसं केलं? आपलं पाणी जिल्ह्याचं पाणी गेलंय, जिल्ह्यामध्ये एकही प्रकल्प येऊ शकला नाही। औद्योगिकरणामध्ये शेती क्षेत्रामध्ये कोणतं क्षेत्र या जिल्ह्यासाठी त्यांनी काही योगदान दिलेलं आहे असं त्यांनी एकदा जाहीर केलं पाहिजे।